आणि असा जेव्हा मोठा नेता एखादा जातो तेव्हा त्याचा इमिजिएट वारसदार कोण याविषयीच्या हालचाली, त्यातले श काटश कुणाला आवडो किंवा न आवडो हे होत असते. अजितदादांच्या पक्षाचे निर्णय अजितदादांच्या पक्षातले लोक घेतील असं स्पष्टपणे यातून सूचित झालंय. पवारसाहेबांनी सकाळी प्रेस घेतली. पवारसाहेबांचं हे सगळं बोलण्यामागता त्यांना काय सूचित करायचंय, काय त्यांच्या पक्षानं निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही स्पेसिफिक नावं घेतली. आता ही नावं घेण्याचा इंडिकेशन काय आहे तर हा निर्णय घेण्यामध्ये हे लोक आहेत. बरोबर. त्याचा काय त्यांना गेलेला मेसेज अतिशय स्पष्ट आहे. त्यांच्यावर जी जबाबदारी पडली ती एका अर्थानं संधी पण आहे. एका महिलेला असं पद मिळणं ही संधी आहे आणि त्यांना मग त्या कदाचित कर्तृत्व दाखवू शकतात. पण अशा वेळेला नेतृत्व अशा व्यक्तीकडे देणं हे पक्षाच्या दृष्टीनं त्यातल्या त्यात सोयीचा भाग असतो. राजकारणातल्या काही गोंधळ टाळण्यासाठी, अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी हे या प्रकारचे निर्णय होतात आणि तसा निर्णय मला वाटतं की तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक आणि धक्कादायक मृत्यूमुळे अनेक राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या सर्व घडामोडीतून काही मुद्दे समोर येत आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढं राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कोण करणार आहे. त्यानंतर पवार फॅमिली लिगेसी जे आहे त्याचं पुढं काय होणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपची या संदर्भातली स्ट्रॅटेजी पुढे काय राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका काय असणार आहे. अखेर शेवटी राजकारण हे भावनेपेक्षा वास्तव राजकारणातील वास्तव समीकरणांच्यावर चालत असते. आणि या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीराम पवार सर. आपण आता त्यांच्याशीच या संदर्भात चर्चा करूया. सर, एक सुरुवातीला जे अजित पवार यांचं निधन झालं, अत्यंत दुर्दैवी घटना ती होती ती. पण एका बाजूला त्यांचे अंत्यसंस्काराचे विधी चालू आहेत, अस्थि विसर्जन चालू आहे. मुंबईत बैठक मुख्यमंत्र्यांच्या सोबत होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत आणि छगन भुजबळ आहेत. आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद केली जाते आणि असे एक संकेत दिले जातात की या उपमुख्यमंत्रीपद हे म्हणजे सुनेत्रा पवार यांना देण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींचा काय अर्थ काय आहे. नाही, मला वाटतं की अजितदादांच्या अचानक जाण्यानं जे अनेक प्रश्न तयार झाले त्यातल्या 2 प्रश्नांची तड तातडीने लावण्याची गरज होती. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, अजितदादांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि मग तो पक्ष आता सत्तेत आहे तर सत्तेत त्यांचं स्थान हे उपमुख्यमंत्रीपद देण्याचं आहे. तर ते उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे जाणार आणि स्वाभाविक अर्थमंत्रीपदाचा पण मुद्दा आहे. तर त्यातल्या अर्थमंत्रीपदाचा तूर्त प्रश्न हा फार समोर येणार नाही, कारण ते मुख्यमंत्र्यांकडे राहील आणि अर्थसंकल्प बहुधा मुख्यमंत्री सादर करतील असं दिसते. त्यामुळे प्रश्न होता तो उपमुख्यमंत्रीपदाचा. आणि ज्याची चर्चा सुरू आहे 2 दिवस की दादा नुकतेच गेलेत, एक दुःख महाराष्ट्र सगळ्या दुःखात आहे, पवार कुटुंब अतिशय गहन अशा दुःखात आहे. अशा वेळेला या सगळ्या राजकीय गोष्टींची किती चर्चा करायची. पण मी मागच्या आपण आपल्या याच्यात सांगितलं की ह्या राजकारणात या गोष्टींना काही अर्थ नसतो. म्हणजे भावना आहेत, भावना आपल्या जागेला आहेत, पण वास्तव आपल्या जागेला आहे आणि राजकीय हालचाली या होतच असतात. आणि असा जेव्हा मोठा नेता एखादा जातो तेव्हा त्याचा इमिजिएट वारसदार कोण याविषयीच्या हालचाली, त्यातले श काटश कुणाला आवडो किंवा न आवडो हे होत असते. हे देशाच्या पातळीवर, राज्यांच्या पातळीवर आपण यापूर्वी पण अनेक वेळा बघितलं आहे. अनेक राज्यांमध्ये या प्रकारच्या गोष्टी बघितल्या जेव्हा मोठा नेता, तिथला मुख्यमंत्री किंवा मोठा नेता निघून गेला. किंवा देशाच्या पातळीवर पण आपण बघितले की पंतप्रधान गेल्यानंतर काय प्रकारचं राजकारण पडद्यामागं घडत असते. तर त्यामुळं हे अगदी नवं नाही आहे किंवा हे राजकीयदृष्ट्या बघितलं तर हे जगावेगळं अनैसर्गिक असं पण काही नाही आहे, हे होणार आहे. ते होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये एक स्पष्ट असा
पेच म्हणा किंवा एक परिस्थिती अशी होती की हे पद द्यायचं कोणाला आणि ते पद द्यायचं म्हणजे पक्षाची धुरा कुणाकडं, कुणाच्या नावावर पक्ष चालवायचा हा एक मुद्दा आहे. कारण अजितदादा हे त्या पक्षाचे निर्विवाद नेते होते. अजितदादा सांगतील त्या पलीकडे जायची कुवत त्या पक्षात कोणाची नव्हती. दादा होते तो पण ती कुवत किंवा ती शक्यता कुणाची एक मुख्य नेतृत्व दादांचं होतं. कारण दादांनी त्या सगळ्यांना घेऊन ते भाजपसोबत सत्तेत गेले. दादांनी तो निर्णय घेतल्यामुळे या सगळ्यांना सत्तेची पदं मिळाली आणि यातल्या बहुतेक कुणाचा आपला जिल्हा आपला मतदारसंघ सोडून राज्यभर आव्हान करता येईल असा पॉलिटिकल रिस्क स्वतःची अशी काही प्रभाव पण नाही राज्यभर टाकण्यासारखा. त्यामुळं आता ते दादा गेल्यानंतर सत्ता तर आहे, सत्तेची पदं पण राहणार आहेत, तर हे नेतृत्व कोणी करायचं असा प्रश्न आहे. आणि अशा वेळेला स्वाभाविकपणे अशा पक्षांमध्ये जिथं एकच नेतृत्व असतं त्या पक्षांमध्ये त्याच्या मागं लगेच कोण असा प्रश्न असताना निवड अशा प्रकारची करण्याकडे कल असतो की ज्या निवडीचा आपल्याला त्रास होऊ नये. किमान म्हणजे आहे त्या कंटेंडरपैकी कुणी पण गेला तर तो मोठा झाला तर बाकीच्यांचं काय असा प्रश्न असतो. म्हणजे आता अजितदादांच्या पक्षामध्ये सुनील तटकरे काय किंवा प्रफुल्ल पटेल काय किंवा छगन भुजबळ काय, दिलीप वळसे पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, हे साधारणपणे प्रमुख नेते आपण म्हणू शकतो की आहेत ते प्रमुख नेते. तर या प्रमुख नेत्यातल्या कुणालाही जर नेतृत्व दिलं तर आता हे सगळे साधारण समान आहेत. म्हणजे जे शरद पवारांच्या मूळ पक्षामध्ये पण होतं की शरद पवार सर्वोच्च आहेत, त्यानंतरचे सगळे साधारण समान आहेत. त्यात अजितदादांनी दाखवून दिलं की मी त्या सगळ्या समानांपेक्षा थोडा पुढे आहे आणि मग त्यांनी ते हातात घेतलं, त्यांच्याकडे ती धडाडी पण आहे. आता दादांनंतर तोच पेच आहे की त्यानंतरचे सगळे जवळजवळ समान आहेत, त्यातल्या कुणाला निवडायचं. मग कुणालाही निवडलं तर तो पुढे जाण्याची शक्यता असते. अशा वेळेला नैसर्गिक कल हा त्या नेत्याच्या वारसाकडं ती सूत्र देण्याचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून सुनेत्रा पवारांकडे ती सूत्र गेलीत असं मला वाटतं. सुनेत्रा पवार यांचा राजकारणातला अनुभव काही खूप मोठा अशातला भाग नाही आहे. त्या पहिल्यांदाच राज्यसभेच्या खासदार झाल्यात, त्या अर्थानं त्यांनी प्रशासन चालवलंय असं पण नाही आहे. पण अशा वेळेला नेतृत्व अशा व्यक्तीकडे देणं हे पक्षाच्या दृष्टीनं त्यातल्या त्यात सोयीचा भाग असतो. राजकारणातल्या काही गोंधळ टाळण्यासाठी, अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी हे या प्रकारचे निर्णय होतात आणि तसा निर्णय मला वाटतं की तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. आणि तो घेत असताना स्वाभाविकपणे पडद्याआड मग चर्चा झाल्या असतील, बैठका झाल्या असतील. कारण हे सगळं अशा दुःखाच्या काळात सुद्धा सुनेत्रा पवारांना आणि त्यांच्या 2 मुलांना समजावून सांगणं किंवा हा निर्णय घ्यायला लावणं, त्यांची इच्छा काय आहे हे समजून घेणं, हे सगळं दुःख थोडंसं बाजूला ठेवून सुद्धा हे करावं लागलं असणार आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं त्यासाठी ज्या बैठका झाल्या असतील. दुसरा जो भाग आहे की हे सगळं पुन्हा भारतीय जनता पक्षाला पण सांगायचं आहे, कारण तो या सत्तेतला प्रमुख पक्ष आहे, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तर आमचा नेता कोण असणार, या प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत त्या त्यांना सांगणं. आणि एका अर्थानं आता सगळीकडं बघतोय आपण 2 दिवस की लोक म्हणत आहेत की भारतीय जनता पक्षचा पण रोल असेल. तसा तो काय असायचं काय नाही, पण राजकारण अशा प्रकारचं आहे की त्यांना चालेल असा नेता देणं हा पण त्याच्यामध्ये एक भाग असू शकतो. त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांची पण चर्चा झालेली असू शकते. त्यामुळे या घडामोडी घडल्यात, आता त्या हळूहळू बाहेर येतील आणि त्यानंतर मग राज्याला कळायला लागेल की आत काय घडलं होतं. पण सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या फुटील आणि पाठोपाठ उपमुख्यमंत्री फुटील हे उघड आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री पदावर येते. आता ती येण्याची पार्श्वभूमी अत्यंत दुर्दैवी आहे, अजितदादांच्या निधनानंतर होतं, पण पहिल्यांदाच महिलेला संधी मिळते हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या अर्थानं प्रशासनाची पाठी कोळी आहे. आता अजितदादांमुळे त्यांच्यासमोर राजकारण घडतं आहे, त्यांच्या जन्मगायनात पण राजकारण आहे. हे सगळं खरं असलं तरी तो त्यांच्याकडं अनुभव नाही आहे. असं असताना त्यांच्यावर जी जबाबदारी पडली ती एका अर्थानं संधी पण आहे. एका महिलेला असं पद मिळणं ही संधी आहे आणि त्यांना मग त्या कदाचित कर्तृत्व दाखवू शकतात. असं आत्ताच राईटअप करणं किंवा त्यांना काहीच नाही आहे तर मग त्या कशा घेतील असं करणं पण योग्य नाही. तर त्यासाठी त्यांना संधी मिळालेलीच आहे, तर काही काळ वाट बघावं लागेल की त्या कशा प्रकारे. प्रत्येक माणूस वेगळा असतो. दादांनी जसं चालवलं तसंच त्यांच्याकडून चालवायची अपेक्षा करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे राजकारण केलं तसंच दादांनी केलं का नाही केलं. त्यामुळे त्यांना त्यांचा स्पेस शोधण्याची एक संधी काही काळ द्यावा लागेल. पद तर त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे ती संधी मिळून त्या कारभार कसा करतात यावर त्यांच्या कामाचं विश्लेषण आपल्याला भविष्यात करता येईल. शरद पवारांचा तुम्ही विषय काढला तो एक त्या दृष्टीनं मला एक आणखी एक विचारायचं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये की शरद पवारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो का, की त्यांना एकाकी पाडण्याचाही काही प्रयत्न होतो का? कारण शरद पवारांची प्रतिमा एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्याची एक प्रतिमा आहे.
आणि त्यांनी यापूर्वी महाविकास आघाडीची मोठ सुद्धा बांधलेली आहे. मग यांना अजित पवारांचा चेहरा हा पुढे त्यांना ठेवायचा असं वाटतो का? दुसरा एकदा आणखी एक त्यातला एक उपप्रश्न असा आहे की बाबा आता कायदेशीर जर गुंता त्यामध्ये असेल की हा अजित पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष हा अधिकृत असा पक्ष आहे, तर कायदेशीर गुंता आहे म्हणून सुद्धा अशा पद्धतीने त्या पद्धतीचे त्याची हालचाल आहे का? नाही, मला वाटतं की शरद पवारांना एकाकी पाडणं असं जर कोणाला वाटत असेल तर शरद पवारांचा राजकारणातला अनुभव आणि त्यांची पकड बघता ते काही असे कुठल्या तरी एखाद्या मोहमुळे एकाकी पडतील ही शक्यता नाही. मग त्यांनी ज्या प्रकारे आज प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून हे लक्षात येते की ते काही म्हणजे त्यांच्यातला राजकारणी किती सजग आहे हे अतिशय स्पष्टपणे दिसतंय. ते पटकन मीडियाला भेट दिली तर ते आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स हे सगळं जर बघता ते काही त्यांचं राजकीय भान पक्का आहे. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की ह्या दोन पक्षातला जो म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत आणि कुटुंब म्हणून सगळे ते पवार कुटुंब एकत्र आहेत, दुःखामध्ये एकत्र आहेत हे स्पष्ट आपण बघितलं आणि ते आहेत. म्हणजे दादा होते तेव्हाही ते कुटुंब म्हणून एकत्र होते, पण राजकारणातल्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या, त्या एकत्र येतील का असं वाटत असताना दादा गेले. आता दादा गेल्यानंतर हे सगळे संदर्भ बदलतील का, तर ते बदललेत असं ह्या घडामोडी दाखवत आहेत. बरोबर. त्याच्या दादांच्या निधनाआधी दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता तयार होती. ती दादा स्वतः त्याविषयी पॉझिटिव्ह बोलत होते की आले तर आनंद होईल किंवा लवकरच होईल या प्रकारच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकात ते एकत्र किंवा असं पण आता सांगितलं जाते की 12 तारखेला ठरवतं. जयंत पाटील हे आज बोलले, अजितदादांनी जयंत पाटलांना सांगितले की तारीख तुम्ही ठरवा असंही जयंत पाटील म्हणाले. म्हणजे आता मागं ज्या 3-4 महिने घडामोडी चालल्यात, अनेक वेळा बैठका झाल्या, काही बैठकांना सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शरद पवार आज प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेत की याच्या चर्चा अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाच्या बाजूने जयंत पाटील करत होते असं आज पवारसाहेबांनी सांगितलं. त्यामुळं ते दोघं एकत्र येत होते असं दिसतंय. आता एकत्र येण्यामधलं आपण पुन्हा म्हणतो तसं भाजपसोबत शरद पवारांनी जायचं की नाही हा पेच आधी पण होता, आता पण आहे आणि भविष्यात पण आहे. तो पेच काय आत्ता संपला असं म्हणायचं कारण नाही. पण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यायचं, त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडायचा या संदर्भात शरद पवारांची चर्चा झाली नाही हे स्वतः शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे त्या अर्थानं त्यांना बाजूला ठेवला. आणि जर तुम्ही टेक्निकली बघितलं तर दोन पक्ष वेगळे आहेत. अजितदादांच्या पक्षानं कायदेशीर गुंतागुंत कायदेशीरपेक्षा पक्ष वेगळे आहेत. कायदेशीर गुंता हा निवडणूक आयोगानं अजितदादांचा पक्ष अधिकृत ठेवला आहे, त्याच्याविषयीचे सुप्रीम कोर्टामध्ये हे आहेत, सुनावणी चालू आहे, ते दावे आहेत, तो काय निर्णय लागेल तो लागेल. पण दोन पक्ष आता तरी टेक्निकली स्वतंत्र आहेत आणि अजितदादांचा वारस निवडणं हे अजितदादांच्या पक्षाचं काम आहे. आता दोघं एकत्र येत आहेत आणि शरद पवार ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांचं काही सल्ला घ्यावा का, तर तो कुणाला वाटू शकतो घ्यावा. पण पक्ष म्हणून अजितदादांचा पक्ष ही स्वतंत्र एंटिटी आहे आणि त्यांनी ठरवलं की म्हणजे कौटुंबिकरित्या एकत्र आहेत पण राजकारणामध्ये आमचे निर्णय आम्ही घेऊ असं एका अर्थानं हे स्पष्टपणे सांगणं आहे. म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे निर्णय अजितदादांच्या पक्षातले लोक घेतील असं स्पष्टपणे यातून सूचित झालंय. शरद पवारांनी पण ते उघडपणे सांगितले की मला याची कल्पना नाही, वर्तमानपत्रात वाचली. म्हणजेच त्याचा अर्थ काय की अजितदादांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे निर्णय आत्तातही, भविष्यात काय होईल माहीत नाही, पण आत्तातही शरद पवारांचा पक्ष आणि शरद पवार यांच्याशिवाय स्वतंत्रपणे घेतोय हा याच्यातला क्लिअर मेसेज आहे. पवारसाहेबांनी सकाळी प्रेस घेतली, त्यांनी त्याबद्दल स्पष्टता दिली, क्लॅरिटी दिली की त्यांनी सांगितलं की बाबा सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांना देणार आहे. ते म्हणजे मला यावर काय माहिती नाही, हा त्यांचा पक्षांतर्गत हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचा याबाबत काय माझ्याशी चर्चा झालेली नाही, काय मुख्यमंत्र्यांची बैठक झाली ती माहित नाही. ती बैठक त्यांची तटकरे, प्रफुल्ल पटेल वगैरे त्यांची नावं त्यांनी सांगितली. हे सगळं पवार साहेबांचं हे सगळं बोलण्यामागचं त्यांना काय सूचित करायचं काय नाही. मला वाटतं एक तर शरद पवारांनी अतिशय स्पष्टपणे संकेत दिले म्हणा. त्यांच्या राजकारणाची म्हणून एक शैली आहे, ते कमी बोलून जे काही तुम्हाला अर्थ लावता येईल लावायचे लावा अशा प्रकारची अनेकदा विधानं पवारसाहेबांनी केली आहेत. आजची प्रेस कॉन्फरन्स हे त्याचा आणखी एक उदाहरण असं म्हणता येईल. ते त्यांनी असं सांगितलं की सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद ठरलं याविषयी माझ्याशी चर्चा झालेली नाही, माध्यमातूनच कळालं या प्रकारचे त्यांचं सांगणं होतं. म्हणजे एक तर त्यांच्याशी चर्चा झालं नाही हे त्यांनी अधोरेखित केलं. जो काही निर्णय आहे तो अजित पवारांच्या पक्षाचा आहे, त्यात शरद पवारांचा पक्ष नाही हे त्यांनी अधोरेखित केलं.
दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांच्या पक्षानं निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही स्पेसिफिक नावं घेतली. आता ही नावं घेण्याचा इंडिकेशन काय आहे, तर हा निर्णय घेण्यामध्ये हे लोक आहेत. बरोबर. त्याचा काय त्यांना गेलेला मेसेज अतिशय स्पष्ट आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया पण तुम्ही बघा, तो मेसेज अतिशय स्पष्ट आहे की हे दोघं जण यामध्ये मुख्य भूमिका बजावत आहेत हा निर्णय घेण्यामध्ये. त्यातून त्यांनी राजकारणाला काय त्यांना काही सांगायचे सांगितलं. मग आता इथून पुढं दोन पक्ष एकत्रित येण्यासंबंधात जिथं मुद्दा आहे तिथं आता नवे पेच तयार झालेत असं मला वाटते. अजितदादा असताना ते जितकं सोपं होतं आणि दादा गेल्यानंतर इमिजिएट जे म्हटलं जात होतं की आता हे दोन पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, ते लगेचच येतील, तर मला वाटतं की आता त्यात पेच तयार झाला आहे. ते आता इतकं सोपं राहिलं नाही. सुनेत्रा पवारांची ज्या पद्धतीनं निवड झाली आणि शरद पवारांनी ज्या पद्धतीने त्याच्यावर ॲक्शन दिली, त्यानंतर आता दोन्ही पक्ष पटकन एकत्र येण्याची शक्यता यामध्ये नवे पेच तयार जाते की जयंत पाटील त्यावेळी चर्चेत होते, सुप्रिया सुळे चर्चेत होत्या. सुप्रिया सुळे त्यामध्ये चर्चेत होत्या आणि मग भविष्यात आणि ती दादांची इच्छा आहे असं. पण आता म्हणजे आता हे सगळं म्हणणारे कोण आहेत बघा, जयंत पाटील म्हणतायत, शशिकांत शिंदे म्हणतायत, अनिल देशमुख म्हणतायत, शरद पवार चर्चा चालू होती याचं इंडिकेशन देत आहेत. अजितदादांच्या पक्षातून याविषयी कुणीही काही बोलत नाही आहे. छगन भुजबळ काही बोललेत का, मुसीफ काही बोललेत का, काही बोललेले नाहीत. तटकरे काही बोललेत का, प्रफुल्ल पटेल काही बोललेत का, धनंजय मुंडे काही बोललेत का, किंवा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यातलं कोणी काही बोलले का. तर अजितदादांच्या पक्षातून एकत्र येण्यासंदर्भात काहीही दादा गेल्यानंतर बोललं जात नाही. हे बोललं जाते हे शरद पवारांच्या पक्षातून बोललं जाते. हे पुरेसं बोलकं आहे राजकीयदृष्ट्या. थोडी म्हणजे अंधुकशी अशा म्हणजे अजूनही ठोस काय सांगता येत नाही. म्हणजे दिसतंय काय की शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना त्याच्या आधी चर्चा झाल्या असतील, त्यामुळे त्यांच्यासमोर एक चित्र असेल की आता जवळ यायला लागलो आहे, वाटाघाटी कुठल्या तरी टप्प्यावर आल्या असतील आणि 12 तारखेला डिक्लेअर करायचं आहे. इतक्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर त्यांच्या डोक्यात काहीतरी क्लिअर पिक्चर असणार आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचा त्याला किती समर्थन होतं याच्याविषयी आता शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. कारण ते तेवढ्या उत्साहाने याविषयी बोलत नाहीत, एकत्र येण्याविषयी बोलत नाहीत. याचं कारण काय आहे की असं एकत्र झालं आणि जर सत्तेत राहायचं ठरलं तर शरद पवारांच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचं सत्तेतला समावेशन कसं असणार आहे, त्यांच्याकडे काय द्यायचं आहे, त्यांचा निर्णय प्रक्रियेतला रोल काय असणार आहे. कारण आता निर्णय प्रक्रियेतला रोल हा दादानंतरच्या या 3-4 नेत्यांकडे आहे. शरद पवारांचा पक्ष हे जर पक्ष एकत्र आले तर स्वाभाविकपणे आले ना निर्णयामध्ये. हे सगळे लोक आले, जयंत पाटील आले, सुप्रियाताई आल्या, हे सगळे नेते दादा पवार साहेबांच्या ते सगळे सीझन नेते आहेत ना. त्यामुळं मला असं वाटते की अजित पवारांच्या पक्षातले नेते हे अतिशय सावधपणे याकडे बघतायत. ते कुठलाही उत्साह एकत्र येण्यासंदर्भातला दाखवत नाही आहेत, एकत्र येण्यासाठी सुद्धा दाखवत नाहीत. मग विलीन होणं, एकच पक्ष होणं ही आणखी पुढची गोष्ट आहे. त्यामुळं दादा गेल्यानंतर जे बहुतेक सगळे विश्लेषण करत होते की आता एक पटकन एकत्र येतील, तर मला वाटतं की त्यात एक मोठा पेच कालच्या आणि आजच्या घडामोडीतून आणि शपथविधीच्या जो काही ज्या प्रकारे शपथविधीकडे हे सगळं निघालं आहे त्यातून तयार झाला आहे. एकत्र येण्यामध्ये नवे प्रश्न तयार झालेले आहेत असं दिसतंय. एकत्र येतील का, अजून पण एकत्र येऊ शकतील. कारण ज्याप्रमाणे हे सगळे नेते म्हणतात की दादांनीच ठरवलं होतं, तर दादांची इच्छा दादांची शेवटची इच्छा असं पण म्हणायला लागले. तर ते प्रमाण मानून जर एकत्र यायचं झालं तर कदाचित येतील. पण या टप्प्यावर दोन्ही एकत्र येण्याच्या मार्गामध्ये नवे पेच आहेत असं दिसतंय, एवढं नक्की सांगता येईल. ठीक आहे. म्हणजे आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यापुढे पक्षाचं नेतृत्व कसं असेल, पवारसाहेबांची भूमिका काय असेल, हे पक्ष पुढे भविष्यात एकत्रित येतील नाही येतील, शेवटी राजकारण आहे. पवारसाहेब सुद्धा एकत्र येण्यासंदर्भात काय म्हणतायत की आमच्या पक्षातले जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षातले नेते हा निर्णय घेत आहेत. म्हणजे शरद पवार थोडंसं एक पाऊल मागे राहत आहेत. शेवटी राजकारण शेवटी शक्यता राजकारणात कुठल्याही शक्यता स्पेक्युलेशनवर वेगवेगळ्या गृहीतकांवर. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्याच्या पोटात काय काहीच माहित नाही आपल्याला, काय माहित नाही. इथून त्याचे फक्त अंदाज लावू शकतो आपण, याचे अंदाज लावू शकतो आणि इथून पुढे पाहूया की हे राजकारण कसं वळण घेते. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.